लक्ष्मीपूजनाची पौराणिक कथा म्हणजे दिवाळीच्या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध करून अयोध्येत परतल्यावर गणपती आणि लक्ष्मीची पूजा केली. या पूजेमुळे वाईट वृत्तीवर सत्प्रवृत्तीचा विजय साजरा केला जातो आणि घरात समृद्धी यावी यासाठी लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनात अक्षतांपासून बनवलेल्या अष्टदल कमळावर देवीची स्थापना करून मंत्रोच्चार केला जातो, पंचामृताने अभिषेक करतात आणि धूप दीप दाखवतात. लक्ष्मीपूजनाचे पौराणिक महत्त्व. 1. श्रीरामाचे आगमन. रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतले. तेव्हा सर्व नगर आणि शहर दिवे लावून आणि रांगोळ्या काढून सजवण्यात आले होते. या विजयाचा उत्सव साजरा करताना श्रीरामाने गणपती आणि लक्ष्मीची पूजा केली असे मानले जाते. 2. सत्प्रवृत्तीचा विजय. या दिवशी वाईट वृत्तीवर सत्प्रवृत्तीचा विजय साजरा केला जातो. आणि 3. समृद्धीची प्रार्थना. घरात लक्ष्मीचे वास्तव्य कायम राहावे यासाठी मनोभावे पूजा केली जाते. लक्ष्मी पूजनाची पद्धत पुराणानुसार. 1. स्थापना. अक्षतांनी बनवलेल्या अष्टदल कमळावर किंवा स्वस्तिकावर श्री लक्ष्मीची स्थापना करतात. 2. मंत्रोच्चार. ओम श्रिय ह्रीय श्रिय महालक्ष्मे नमः या मंत्राचा जप केला जातो. 3. अभिषेक. देवीची पंचामृतने पूजा करतात. 4. नैवेद्य. लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेला खव्याचा नैवेद्य अर्पण करतात. 5. धूप दीप आणि अगरबत्ती ओवाळतात. आणि 6. नवीन वस्तू. नवीन झाडू विकत घेऊन तो घरात लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी वापरतात.